राम राम मंडळी. नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल काकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे की पाऊस पडल्यानंतर टोमॅटोची काळजी कशी घ्यायची आणि आपलं टोमॅटोचं शेड्यूल बाकी होतं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही बघताय सध्या वातावरण खराब झालंय, पाठीमागे आभाळ आलंय, आमच्या इकडे पण भरपूर. तुमच्याकडे काय सिच्युएशन ती कळवा. आमच्याकडे काल काही पाऊस पडून गेलाय थोड्याफार प्रमाणात, आणि विशेष म्हणजे वादळी वाऱ्यासह पाऊस होता कालचा, त्यामुळे टोमॅटोचं अति नुकसान होण्याची दाट शक्यता असते आणि पाऊस पडून गेल्यानंतर टोमॅटोची जास्त काळजी घ्यावी लागते. मी तर सुरुवातीला रिकमेंडेशन करेल तुम्हाला की पहिले प्रत्येकी म्हणजे संरक्षणात्मक फवारणी जी म्हणतो आपण, प्रोटेक्टिव्ह फवारणी, ती तुम्ही घेऊन ठेवा. जेणेकरून काय होईल, येणारा बुरशीजन्य रोग किंवा काय नुकसान होणार असतं ते टाळलं जाईल. आता पाऊस पडून गेल्यानंतर काय करायचं आहे की तुमची जमीन जर निचरा होणारी नसेल तर पाणी बाहेर काढून घ्या. साचलेलं पाणी टोमॅटो पिकामध्ये राहू देऊ नका, तर त्याच्यामुळे मूळ येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यानंतर त्याच्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण चांगल्या प्रकारचे जे बाजारात असणारे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये मेटॅलिक जेलची फवारणी तुम्ही त्याच्यावर घेऊ शकता. त्याच्यानंतर कॉपर ऑक्सी क्लोराईड आहे, बरेचसे आहेत त्याच्यामधले जे टॉपला येतात, ज्याच्यामुळे करपा बुरी वगैरे येणार नाही. या एखाद्या बुरशीनाशकाची निवड करा. त्याच्यानंतर जीवाणूजन्य रोगांचाही जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते पाऊस पडल्यानंतर, कारण काय होतं, वातावरण तयार होतं. बुरशीजन्य रोगांना आणि जीवाणूजन्य रोगांना एक खास प्रकारे यांना वातावरण तयार होतं. ते वातावरणामुळे काय होतं, टोमॅटोचं परत नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये स्टेप्टोसायक्लिन जे असतं हे कंपल्सरी वापरा. आणि परत टोमॅटोचे झाडे हे स्ट्रेसमध्ये जातात या वातावरणामुळे. एक तर त्यांना हवामान भेटते, जर साधारण पाऊस पडून गेला तर हवामान चांगलं भेटतं. जर अवकाळी पाऊस पडला, वारं वगैरे जर असलं तर झाडं मोडतात, फांद्या मोडतात, त्यांना इजा होते. तर त्याला शॉक म्हणून काढण्यासाठी तुम्ही सिलिक जालोसा घेऊ शकता, गार्ड 5 घेऊ शकता, किंवा अमिनो बेस एखादं चांगल्या प्रकारे टॉनिक घेऊ शकता, इसाबियन घेऊ शकता, सिएप्टान घेऊ शकता. तर अशी एकत्र तुम्ही एक फवारणी काढा आणि अर्जंट काढा. ही महत्वाची काळजी घ्या. पाण्याचा निचरा होऊ द्या जमिनीतून. त्याच्यानंतर आता मेन गोष्ट अशी असते की सध्या जे ऑब्झर्वेशन केलं होतं 15-20 दिवसापासून, तर वातावरणामध्ये दिवसा टेम्परेचर जास्त होतं, रात्रीचं तापमान कमी होतं. म्हणजे आता आम्ही जी सेन्सर बसवलं होतं याच्यामध्ये दिवसाचं टेम्परेचर 40-41 पर्यंत आमच्याकडे तपायला लागलं होतं, आणि रात्रीची जी थंडी होती ही 12, 13, 14, 15च्या दरम्यान होती. याच्यामुळे काय होतं, टेम्परेचर व्हेरिएशन म्हणतो आपण या गोष्टीला. टेम्परेचर व्हेरिएशनमुळे झाडांची वाढ जास्त होत नव्हती. कारण काय असतं, एक ऑप्टिमम टेम्परेचर असतं. रात्री जर तापमान 18 ते 20 डिग्री पाहिजे असतं आणि दिवसाचं 35 ते 40 पर्यंत साहजिक होते, पण दोन्ही मधला गॅप जास्त पडला होता. तर आता या वातावरणामुळे काय झालंय, तो गॅप भरून निघलाय. रात्रीचं टेम्परेचर ठिकाणावर आलंय, जवळपास 20-21 डिग्रीचं आलंय, आणि दिवसाचं टेम्परेचर 35च्या आत येणार आहे. त्यामुळे आता झाडांची जी मुळांची संख्या असते ही वाढणार आणि ऑब्व्हियसली हे खत उचलणार. आता हे जर खत उचलणार म्हणजे याला भूक लागणार, तर याला भूक जी आपली ती आपल्याला आता 100% भागवायला पाहिजे. ही एक टोमॅटोची महत्वाची काळजी असते, कारण वातावरण बदलाचा आपण फायदा घेतला गेला पाहिजे. ठीक आहे, नुकसान झालं एखाद्या ठिकाणी तो वेगळा विषय असतो, पण झाडाला जे वातावरण, पोषक वातावरण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, तर या पोषक वातावरणाचा जर तुम्हाला फायदा उचलला असेल तर याचं टोमॅटोचं शेड्यूल जे खतांचं ते तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवा. आता मी सुरुवातीला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 20 दिवसापर्यंत काय काळजी घ्यायची. थोडक्यात रिपीट करतो. पहिल्या 20 दिवसापर्यंत आपल्याला 19 गेलं पाहिजे असतं. त्याच्यानंतर थोडंसं 12-61 गेलं पाहिजे. आता पुढं आपल्याला शेड्यूल काय असणार आहे, 20 दिवसानंतर पुढचं शेड्यूल काय करायचं, 12-61ला टप्पे करायचे. 12-61ला दर 3 दिवसानं 5 किलो 12-61 तुम्ही, 5 नाही 3 किलो 12-61 प्रति एकरी सोडा. त्याच्यानंतर ते 10 ते 15 दिवस तुम्ही 12-61 चालू द्या. त्याच्यानंतर मग जी आपली पुढची वाढ होणार आहे 12-61 नंतर, त्याच्यानंतर फुलधारणा आणि फांद्या काढण्यासाठी म्हणजे ब्रँचिंग काढण्यासाठी 12-61 झाल्यानंतर पुढचा इथं तुमचा टप्पा 13-40-13चा. तर 13-40-13लाही सेम करायचं की दर 3 दिवसानंतर 3 ते 3.5 किलो तुमचं 13-40-13 गेलं पाहिजे, ते पुढचे 15 ते 20 दिवसापर्यंत. त्यामुळे शाकीय वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर असतं आपलं जेव्हा फळधारणा होती, आणि फळधारणा वाढल्यानंतर त्याला चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला 0.52 टप्पा करायचा असतो. तोही सेम प्रति 3 दिवसानंतरच खत घालायचं असतं. आणि त्याच्यानंतर मधात येतो एक 13-0-45चा ग्रेड जेव्हा फळ पिकायला लागतं त्या टायमाला, आणि 0-0-50चा ग्रेड, असं एक 100 दिवसापर्यंत आपल्याला 15 ते 20 दिवसाच्या टप्प्यानं हे ग्रेड सोडायचे असतात. त्यामुळे हे नियोजन ठेवा. आता याच्यामध्ये असतं परत मधात कॅल्शियम आणि बोरानचं आपल्याला एकदा जाऊ द्यायचं असतं दर 15 दिवसानंतर. तर कॅल्शियम 5 किलो आणि बोरान 250 ग्राम तुम्ही दर 15 दिवसानंतर सोडा. पण आता दर 15 दिवसावर सोडताना कॅल्शियम आणि बोरॉन सोडल्यानंतर 5 दिवस काही सोडायला चालत नाही. मग त्या 5 दिवसाचा आपल्याला टप्पा टाकायचा, आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला दर 10 दिवसानं 5 किलो सोडायचं प्रति एकरी. तर असं एक शेड्यूल तुम्ही मेंटेन ठेवा.
अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोची काळजी घेऊ शकता. त्याच्यानंतर राहिले मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे, तर त्याची चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटची अधूनमधून फवारणी घ्या. त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल मायक्रोन्यूट्रिएंट येतात, त्यालाही दर 10 ते 15 दिवसानंतर खालवून सोडा, 2-3 लिटर प्रति एकरी. त्याच्यानंतर एक ग्रेड होतो आपला फॉस्फरिक ऍसिडचा, तोही दर 15 दिवसानं तुम्ही 2 ते 3 किलो त्याला प्रति एकरी सोडू शकता. तर अशा प्रकारे एक शेड्यूल तुम्ही मेंटेन ठेवा. एक प्रॉपर शेड्यूलची अशी गरज नसते, झाडाची सिच्युएशन पाहून तुम्ही काळजी घ्या की आपल्याला आता काय द्यायचंय, कोणती अवस्था आहे आणि कोणत्या अवस्थेत कोणतं खत गेलं पाहिजे. आणि एकदा सोडल्यानंतर 10 दिवस गॅप टाकायचा असं नाही झालं पाहिजे. दर 3 दिवसानं तुमचा म्हणजे तो डोस शेतामध्ये गेलाच पाहिजे, कारण ते झाडाला भूक लागलेली असते, ती भूक भागवणं आपलं काम असतं. आता या वातावरणाचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. आणि आता सध्या वातावरण खराब आहे, त्यामुळे शेतात जाताना काळजी घ्या. वीज वारे याच्यापासून संरक्षण झालं पाहिजे. पीक तर येणारच आहे, पण आपलाही जीव महत्वाचा आहे. नाही तर मग काही वादळ सुटलं आणि तुम्ही निघाले काहीतरी करायला, आजूबाजूला जर काही झाडाच्या फांद्या वगैरे असतील किंवा काही अशा उडणाऱ्या गोष्टी असतील ज्या टोमॅटोच्या झाडावर नुकसान करेल, ते बाजूला काढून ठेवा. अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोची काळजी घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. राम राम.